नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास तुमच्यासाठी आज पाठ घेऊन आलेलो आहे प्रसार माध्यम आणि इतिहास। तत्पूर्वी सर्वांनी आपल्या या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर आणि लाईक करायचं आहे की जेणेकरून आपल्याला सर्वांना यापुढील सर्व व्हिडिओ बघता येतील। या पाठामध्ये आपण प्रसार माध्यमांची ओळख पाहणार आहोत, प्रसार माध्यमांचा इतिहास, प्रसार माध्यमांची गरज, त्यांची आवश्यकता, प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन, तसंच संबंधित व्यावसायिक क्षेत्र असे 5 घटक आपण या पाठाच्या माध्यमातून आज अभ्यासणार आहोत। या ठिकाणी आपल्याला एक कॉलम दिलेला आहे, दाखवलेला आहे, विचार करायला सांगितलेलं आपल्याला की मोगल काळामध्ये बिहारमध्ये दुष्काळ पडल्यानंतर ती बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल आणि त्याच्यावरती विचार विनिमय होऊन दिल्लीचा सम्राट, दिल्लीचा बादशाह त्या ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या बिहारमधल्या लोकांपर्यंत कशा पोहोचत असतील, किती वेळामध्ये पोहोचत असतील, याचा अर्थ एखादी वार्ता, एखादी घटना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे पोहोचत असेल। पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारची प्रसार माध्यम होती का? मुळामध्ये पहिला मुद्दा जो आपल्याला दिलेला आहे तो त्याच अनुषंगाने आपल्याला अभ्यासायचा आहे। पहिला घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे प्रसार माध्यमांची ओळख। मग आता प्रसार माध्यम म्हणजे काय? प्रसार आणि माध्यम अशी 2 स्वतंत्र शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। प्रसार याचा अर्थ दूरवरती पोहोचवणं। एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्यानं दूरवरती पोहोचवू शकतो। एखादं माध्यम म्हणजे एखादं साधन, एखाद्या साधनाच्या माध्यमातून ती गोष्ट आपण दूरवरती पोहोचवू शकतो, त्याला माध्यम असं म्हटलं जातं। मग त्या वार्तेसाठी, त्या बातमीसाठी जे काही साधन आपण वापरणार आहोत त्याला माध्यम असं आपण संबोधू शकतो। मग अशा प्रसार माध्यमांची ओळख आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे। पूर्वी राजाला एखादी बातमी जर संपूर्ण राज्यामध्ये पोहोचवायची असेल तर त्याच्यासाठी कित्येक दिवस लागायचे। एखादी वार्ता, एखादी घटना जर त्याला पोहोचवायची असेल तर त्याच्या राजदरबारातला सैनिक ती वार्ता, ती बातमी घेऊन जायचा। त्याच्यासाठी घोड्यांचा वापर केला जात होता। इतर काही साधनं असतील त्या काळातली, इथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीची ती साधनं वापरली जात होती, ज्यामुळे ती वार्ता पोहोचण्यासाठी कधी 2 दिवस असतील, कधी 4 दिवस, कधी 8 दिवस किंवा याच्यापेक्षाही जास्त कालखंड ती वार्ता, ती बातमी पोहोचवण्यासाठी लागायचा। कित्येक दिवस त्याला लागायचे। पूर्वी गावोगावी दवंडी पिटवायची। अजूनही गावांमध्ये दवंडी पिटवली जाते ग्रामपंचायतीमार्फत। जर का एखादी सूचना गावातल्या लोकांना सांगायची असेल तर दवंडी देणारा व्यक्ती जो आहे तो येतो आणि आपल्याला सर्वांना ती सूचना करत असतो। अशा प्रकारे गावागावांमध्ये दवंडी पिटवली जात होती। एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा प्रकारे त्या बातमीचा, त्या वार्तेचा प्रसार होत होता। असा प्रसार हा आज सुद्धा होत असतो, परंतु आज होणारा प्रसार, त्याच्यासाठी असलेली माध्यमं जी आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आहे। आपण विज्ञानाच्या माध्यमातून खूप अशी प्रगती साधलेली दिसून येते आणि त्या अनुषंगाने अशा प्रकारची माध्यमं, विकसित माध्यमं आपण प्रसारासाठी आज वापरत असलेली दिसून येतो। मग या प्रसार माध्यमांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। मग या प्रसार माध्यमाचा इतिहास ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समोर येतात। त्याच्यामध्ये मुद्रण कला आहे, वर्तमानपत्र आहे की जी इंग्रजांच्या काळामध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। वर्तमानपत्रामुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचायला मदत झाली। वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं एक महत्त्वाचं साधन मानलं जातं। मग आता वर्तमानपत्र म्हणजे काय? वर्तमानपत्र आपण बघतो, वर्तमानपत्र आपल्या सगळ्यांकडे जवळपास येत असतं, आपण वाचतो सुद्धा। मग वर्तमानपत्र म्हणजे काय? वर्तमान म्हणजे काय? चालू, आताची परिस्थिती किंवा आताचा काळ, असं वर्तमान स्थिती
या वर्तमान स्थितीमध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी असतील त्या घडामोडींची माहिती ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारचं पत्र म्हणजे वर्तमानपत्र. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार आहे? ज्याच्यामध्ये मुख्य बातम्या आहेत, ज्याच्यामध्ये अग्रलेख आहे, लोकांची माहिती आहे, ज्याच्यामध्ये जाहिरात आहे, रंजक व अन्य पूरक स्वरूपाचा मजकूर याच्यामध्ये आहे, ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून ते वितरित केलं जातं, अशा प्रकारचं प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र. मग या वर्तमानपत्रांमध्ये काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये वर्तमानपत्र ही स्थानिक पातळीवरची असतात, देश पातळीवरची असतात, काही जागतिक पातळीवरची असतात की त्याच्यामध्ये तशा प्रकारच्या बातम्या आपल्याला कळत असतात, तशा प्रकारच्या घडामोडींची नोंद त्याच्यामध्ये असते आणि ती या लोकांपर्यंत पोहोचवली जाते. मग या वर्तमानपत्राच्या संदर्भामध्ये वर्तमानपत्राच्या बाबतीत काही पूर्व इतिहास पूर्व सुरूच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे, ज्याच्यामध्ये इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख जे आहे ते सार्वजनिक ठिकाणी लावले जायचे. इजिप्त संस्कृतीमध्ये इसवी सन पूर्वचा काळ, त्या काळामध्ये सरकारी एखादा आदेश जर का निघाला असेल तर तो कोरीव लेखाच्या स्वरूपामध्ये एखाद्या दगडावरती, ज्याला आपण शिलालेख म्हणतो, त्याच्यावरती कोरायचा आणि तो सार्वजनिक ठिकाणी लावला जायचा. तसंच प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम कागदावरती लिहून काढला जायचा आणि ते कागद वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वाटले जायचे. याच्यात देश आणि राजधानीतील घटनांची माहिती असायची. ज्युलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना, डेली ॲक्ट म्हणजे रोजच्या घटना नावाची वार्तापत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जायची. लोकांपर्यंत सरकारी निवेदनं पोहोचवण्याचा तो एक चांगला मार्ग होता. 7व्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटली जात होती. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रकं अधूनमधून वाटली जायची. धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी असतील, फिरस्ते असतील, तिथल्या स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगायचे. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असायचे, ते ताज्या बातम्या राजदरबारामध्ये पाठवायचे, ज्याला राजदूत असं म्हटलं जातं. असे राजदूत आज सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असलेले दिसून येतात. आपल्या देशातले प्रतिनिधी सुद्धा वेगळ्या देशांमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये मग काही वर्तमानपत्र, काही मासिक आपल्याला माहितीस्तव दिलेली आहे. बघा, बेंगॉल गॅझेट भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 ला सुरू झालं. कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावानं ते ओळखलं जातं. जेम्स ऑगस्टस हिकी या एका आयरिश व्यक्तीनं हे बेंगॉल गॅझेट सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचं पत्र दाखवलेलं आहे दर्पण. हे पत्र 1832 मध्ये मुंबईला सुरू झालं. बाळशास्त्री जांभेकर हे या वृत्तपत्राचे, दर्पण या वृत्तपत्राचे संपादक होते. आज जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी यादी करायला सांगितलेली आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते आणि त्या नेत्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्र यांची यादी करायला सांगितलेली आहे. कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला त्यांची काही नावं, त्या काळातल्या प्रमुख नेत्यांची आणि त्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांची नावं आपल्याला वेगवेगळ्या कृती सोडवण्यासाठी विचारली जातात. ती यादी आपण करायची आहे. दर्पणच्या अंकातील बातम्या ज्या आहेत त्या बातम्यांमधून राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक स्वरूपाच्या घडामोडी, मग त्या कुठल्या स्वरूपाच्या गोष्टी आपल्याला त्या काळातल्या माहिती होत होत्या, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती ती कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी आपल्याला त्याच्यातून दिसून येते. या देशावरती रशियनांचा हल्ला होण्याचं भय होतं, ही घटना आपल्याला त्याच्यातून कळते. शहर साफ ठेवण्याकरिता मंडळीची नेमणूक केलेली दिसून येते.
हिंदू विद्वांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी, या सगळ्या त्या काळातल्या गोष्टी आपल्याला या दर्पण वृत्तपत्राच्या माध्यमातून अभ्यासाला मिळतात, पाहायला मिळतात. दर्पण या वृत्तपत्राचे जे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावानं 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्याच्यानंतर पुढचं वृत्तपत्र दिलेलं आहे, वर्तमानपत्र दाखवलेलं आहे प्रभाकर नावाचं. हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं होतं. त्याच्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास, फ्रेंच राज्यक्रांती, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्र प्रसिद्ध झालेली दिसून येतात. तसंच ज्ञानोदय आहे. या वृत्तपत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापला गेलेला होता. मराठी वर्तमानपत्रात पहिलं चित्र छापण्याचा मान जो आहे तो ज्ञानोदय या वृत्तपत्राकडे जातो. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 मध्ये सुरू झाल्याची माहिती सुद्धा ज्ञानोदय या वृत्तपत्रातून मिळाली. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्येच चाक्या म्हसोबा या शीर्षकाखाली छापून आलेली दिसून येते. 1857च्या संघर्षाच्या बातम्या सुद्धा या वर्तमानपत्रामध्ये छापल्या गेलेल्या दिसून येतात. वर्तमानपत्र समाज प्रबोधनाचं कार्य करणारं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून ओळखलं जातं. उदाहरणार्थ इंदू प्रकाश आहे, महादेव गोविंद रानडे यांनी जे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं इंदू प्रकाश, या वृत्तपत्राने विधवा विवाहाचा पुरस्कार केलेला दिसून येतो. बहुजनांचं मुखपत्र दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं होतं. याच्यामधून सुद्धा बहुजन समाजाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्या काळातली. इथं आपल्याला काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहे की वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं बातमी जी आहे त्याचं कात्रण काढायचं आहे आणि ते कात्रण काढून आपल्या वहीमध्ये चिटकवायचं आहे. त्याची एक वही तयार करायची आहे. असा एक छंद, असा एक उपक्रम आपण घेऊ शकतो किंवा करू शकतो. पुढचे वृत्तपत्र दाखवलेले आहे केसरी आणि मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातले महत्त्वाचा टप्पा म्हणजे केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठलेला दिसतो. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वृत्तपत्र सुरू केली होती, केसरी आणि मराठा. या पत्रांनी त्या काळातली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती, त्या काळातली सामाजिक राजकीय प्रश्न काय होते, त्या परिस्थितीला, त्या प्रश्नांना वाट मोकळी करून दिली, त्याला वाचा फोडलेली दिसून येते. देशस्थिती, देशभाषेतले ग्रंथ, त्याचप्रमाणे विलायतेतील राजकारण म्हणजे परदेशातलं राजकारण, या विषयांच्या संबंधाने अनेक प्रकारचं लिखाण केसरीमध्ये केलेलं दिसून येतं. 21व्या शतकात वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असलेली दिसून येतात. आज आपण 21व्या शतकामध्ये वाटचाल करतो आहे. या 21व्या शतकामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे वर्तमानपत्र, या वर्तमानपत्रांकडे पाहिलं जातं. याच्यानंतर प्रसार माध्यम आणि इतिहासाचा सहसंबंध दाखवताना पुढचा घटक दाखवलेला आहे नियतकालिक. आता नियतकालिकांचा ज्यावेळेला आपण विचार करतो तर आपल्या लक्षात येतं की नियतकालिक काही ठराविक काळामध्ये प्रकाशित होणारं मुद्रित स्वरूपाचं साहित्य, ठराविक कालखंडामध्ये प्रकाशित होणारं छापलं जाणारं साहित्य, त्याला नियतकालिक असं संबोधलं जातं. या नियतकालिकांमध्ये
8 दिवसातून प्रकाशित होणारं साहित्य आहे, ज्याला साप्ताहिक असं म्हटलं जातं. 15 दिवसातून प्रकाशित होणारं म्हणजे पाक्षिक आहे. 1 महिन्यातून प्रकाशित होणारं म्हणजे मासिक आहे. 2 महिन्यातून प्रकाशित होणारं द्वैमासिक, 3 महिन्यातून प्रकाशित होणारं त्रैमासिक, 6 महिन्यातून प्रकाशित होणारं षण्मासिक आणि वर्षातून प्रकाशित होणारं वार्षिक, अशा नियतकालिकांचा समावेश असलेला दिसून येतो. तसंच आज आपण बघतोय आजच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये वृत्तपत्रांनी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केलेली दिसते आणि त्या अनुषंगाने वृत्तपत्रांच्या ई आवृत्त्या आंतरजालावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ई आवृत्त्या आपण सुद्धा बघत असतो. जे वर्तमान पेपर प्रत्यक्ष आपल्या घरी येतं, त्या वर्तमान पेपराची ई आवृत्ती आपल्याला संगणकाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, आंतरजालाच्या माध्यमातून त्याची ई आवृत्ती आपल्याला बघता येते, पाहता येते, ती वाचता येते. अशा ई आवृत्त्या असलेल्या वर्तमान पेपरांची यादी सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की कुठली कुठली वर्तमानपत्र, नियतकालिका आहेत की ज्यांच्या ई आवृत्त्या आहेत, ती यादी सुद्धा आपण करू शकतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं मासिक दिग्दर्शन सुरू केलं. नियतकालिकांचा विचार करायचा झाला तर प्रगती हे एक साप्ताहिक महत्त्वाचं आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. प्रगती या साप्ताहिकामधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी यासारख्या विषयांवरती लिखाण झालेलं दिसून येतं. आजच्या काळात, आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिक प्रकाशित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ती मराठी भाषेतली आहे, भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या संदर्भातली आहे, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका अशासारखी काही आधुनिक काळातील भारतीय इतिहासाशी संबंधित असलेली नियतकालिका आपल्याला पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त वेब पत्रकारिता हा सुद्धा एक प्रकार आधुनिक काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी शोधायला सांगितलेल्या आहे. महाराष्ट्र आणि केंद्र पातळीवर इतिहास संशोधनाशी निगडीत असणाऱ्या संस्था असतील, विद्यापीठ असतील, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत नियतकालिका प्रकाशित केली जात असतील तर आंतरजालाच्या माध्यमातून आपण त्यांचा शोध घ्यायचा आहे. आंतरजालाच्या माध्यमातूनच अशा प्रकारची वेब पत्रकारिता सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता ही आपल्याला दिसून येते. या वेब पत्रकारितेमध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो. वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब याच्यावरती इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिले जातात. अशा वेब पत्रकारितेला सुद्धा आधुनिक काळामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. सोशल मीडियाच्या माध्यमातून, म्हणजे आपलं व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, यासारखी सोशल मीडिया आहेत. वेब न्यूज पोर्टल्स असतात, वेब चॅनल्स आहेत, यूट्यूब आहेत. याच्यावरून अशा प्रकारची वेब पत्रकारिता आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यातून सुद्धा आपल्याला तात्काळ जगातल्या घडामोडी, देश पातळीवरच्या घडामोडी, स्थानिक पातळीवरच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचं इतिहासासाठी महत्त्वाचं प्रसार माध्यम दिलेलं आहे आकाशवाणी. आकाशवाणीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं स्वातंत्र्यपूर्व काळात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावानं दर दिवशी कार्यक्रमांचं प्रसारण केलं जायचं. एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालेलं होतं. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी याच कंपनीचं इंडियन टेस्ट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असं नामकरण केलं. 8 जून 1936 ला
या कंपनीचं पुन्हा नामकरण झालं ऑल इंडिया रेडिओ या नावानं. AIR असं त्याला संबोधलं जातं. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग बनलं. शासकीय कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याची माहिती आपल्याला आकाशवाणीवरून व्हायला सुरुवात झाली. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून या AIRला आकाशवाणी नाव देण्यात आलं. आकाशवाणीवरून विविध मनोरंजनपर आधारित, प्रबोधनपर, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रमाचं सादरीकरण केलं जात होतं. आजही केलं जातं. तसंच शेतकरी असतील, कामगार, युवक आणि स्त्रियांसाठी विशेष कार्यक्रमांचं प्रसारण केलं जातं. विविध भारतीय लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारा 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झालेले दिसून येतात. अलीकडेच खाजगी रेडिओ सेवा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. उदाहरणार्थ FM रेडिओ आहेत, ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. रेडिओ मिर्ची आहे, रेड FM आहे, अशा अनेक उदाहरणं आपण त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकतो. 23 जुलै 1927 रोजी भारतातलं पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झालेल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त पुढचं प्रसार माध्यम आपल्याला दिलेलं आहे दूरदर्शन. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे 1972 ला मुंबई केंद्राच्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू झालं. 15 ऑगस्ट 1882 या दिवशी रंगीत दूरदर्शनचं आगमन आपल्या भारतामध्ये झालं. 1991 ला परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी मिळाली. आज जवळजवळ भारतीय प्रेक्षकांसाठी 100 पेक्षा जास्त वाहिन्या, दूरदर्शन सारख्या वाहिन्या उपलब्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशी ही प्रसार माध्यमं आहेत. मग आता या प्रसार माध्यमांची गरज काय, त्यांची आवश्यकता काय, प्रसार माध्यमांचा उपयोग काय, प्रसार माध्यमांचे फायदे काय, माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची गरज असते. त्याच्यामध्ये अग्रलेख आहेत, वेगवेगळ्या प्रकारची सदरं आहेत, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग आहेत. हे सगळ्या गोष्टी वाचकांपर्यंत पोचवणं, समाजापर्यंत या गोष्टी पोचवणं, याच्यासाठी वर्तमानपत्र आणि वर्तमानपत्राशी संबंधित असलेली जी काही माध्यमं आहेत ती महत्त्वाची असतात. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्र महत्त्वाचे आहेत. दूरदर्शन हे त्याच्यातलं एक दृक श्राव्य माध्यम आहे. वर्तमान पेपरचा विचार जर केला तर वर्तमान पेपर हे फक्त दृक स्वरूपाचं प्रसार माध्यम आहे, तर दूरदर्शन हे दृक श्राव्य, दृक म्हणजे डोळ्याने दिसणारं आणि श्राव्य म्हणजे आपल्याला ऐकू येणारं. मग त्या आपल्याला डोळ्याने सुद्धा दिसतंय आणि ऐकायला सुद्धा येतं, अशा प्रकारचं माध्यम म्हणजे दूरदर्शन. वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांना मर्यादा आहेत, पण दूरदर्शन याला भरपूर स्वरूपामध्ये त्याच्या माध्यमातून प्रसारण होत असलेलं आपल्याला दिसतं. प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात झाली दूरदर्शनच्या माध्यमातून. जनतेला एखाद्या घटनेचा आखोदेखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनचा उपयोग होत असतो. एवढंच नाही तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो क्रिकेटचे सामने असतील, खेळाचे सामने असतील, ते प्रत्यक्ष सुरू असताना सुद्धा आपण लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्या घरी बसून बघू शकतो. अशी प्रसार माध्यमं अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग या प्रसार माध्यमाद्वारे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती होतात, तर त्या प्रसार माध्यमांचं महत्त्व, प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं आकलन
असा चौथा मुद्दा आपल्याला दिलेला आहे. प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आपल्याला समोर येणारी जी माहिती आहे ती सत्य असेलच असं नाही, ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी जर का प्रसिद्ध झाली असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला तिची तपासणी करणं सुद्धा गरजेचं असतं. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. ते म्हणजे स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकलेल्या दिसून येतात. आणि हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचं सुद्धा सिद्ध झालं. आणि अशा प्रकारे प्रसारमाध्यमामधून मिळणारी माहिती वापरताना ही काळजी आपल्याला घ्यावी लागते की प्रसारमाध्यमातून वर्तमानपत्र असेल, दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, याच्यावरून जी बातमी प्रकाशित झालेली असेल, जी बातमी आपण पाहत असणार, जी बातमी आपण ऐकत असणार, त्याची सत्यता पडताळून पाहणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. शेवटचा पाचवा मुद्दा आपल्याला दाखवलेला आहे. संबंधित व्यावसायिक क्षेत्र, याच्याशी संबंधित असलेली व्यावसायिक क्षेत्र वर्तमानपत्रांच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोचवायच्या असतात. हे काम करत असताना मागची बातमी सांगावी लागते. त्यावेळेला वर्तमानपत्राचा इतिहास जो आहे तो आपल्याला महत्त्वाचा असतो. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला भूतकाळामध्ये तशाच स्वरूपाची एखादी घटना इतरत्र जर का घडली असेल तर वर्तमानपत्र त्या बातमीमध्ये चौकट देऊन ती बातमी छापत असतात. त्यावेळेला वाचकाला जादा माहिती मिळते आणि घटनेच्या मुळापर्यंत सुद्धा जायला मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त वर्तमानपत्रामध्ये त्या वर्तमानपत्रातल्या सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरं असतात. ती इतिहासाची साधनं आणि इतिहासावर आधारित असलेली दिसतात. अशा प्रकारच्या सदरांमधून आपल्याला भूतकाळातल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक स्वरूपाच्या घटना माहिती होत असतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळायला आपल्याला मदत होते. मुळामध्ये इतिहास जर म्हटला तर इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा आपण इतिहासामध्ये घेत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान काळ कळायला आपल्याला मदत होत असते. आणि या अनुषंगाने इतिहासासाठी महत्त्वाची असलेली काही याच्या व्यतिरिक्त अग्रलेख आहे, याच्या व्यतिरिक्त लेख आहे, दिनविशेष आहे, आढावा आहे, बातमी आहे आणि सदर दिलेली आहेत. अशी इतिहासाच्या अनुषंगाने त्या महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचे घटक आपल्याला दिसून येतात. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914ला ज्यावेळेला पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं त्याला 2014 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली. मग या युद्धाचा पूर्ण आढावा घेणारी पुरवणी काढत असताना त्या घटनेचा पूर्ण इतिहास वर्तमानपत्रामध्ये देण्यासाठी तो आपल्याला माहीत असावा लागतो. 1942च्या चले जाओ चळवळीच्या संदर्भामध्ये 2017 मध्ये त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेला सुद्धा वर्तमानपत्र, लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा याद्वारे त्या घटनेचा वेध घेत असलेली दिसून येतात. अशा वेळी इतिहासाचा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरत असतो. तसंच वर्तमानपत्रांमध्ये शब्दकोडी सुद्धा आलेली असतात. शब्दकोड्यांसाठी सुद्धा इतिहासाचा आधार आपल्याला घेता येतो. वेगवेगळ्या नावांसाठी, वेगवेगळ्या घटनांसाठी, घटनांच्या अनुषंगाने आपल्याला शब्दकोडी सोडवता येतात. उदाहरणार्थ किल्ल्यांची नावं वापरून सुद्धा आपल्याला शब्दकोडी सोडवता येऊ शकतात. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास महत्त्वाचा आहे.
उदाहरणार्थ 15 ऑगस्ट 1947ला ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला किंवा त्याच्यानंतर प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जी काही भाषणं केली असतील, जी काही भाषणं दिली असतील, ती भाषणं आकाशवाणीच्या संग्रहामध्ये असलेली दिसून येतात. त्या भाषणांच्या माध्यमातून त्या काळातली परिस्थिती आपल्याला कळत असते, समजत असते. आकाशवाणीला काही विशेष प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज पडते. मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय नेत्यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, एखाद्या ऐतिहासिक घटनेला 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष किंवा 100 वर्ष झालेली असेल तर त्या अनुषंगाने त्याची माहिती देण्यासाठी अशा गोष्टींची गरज, अशा इतिहासाची गरज आपल्याला सुद्धा पडत असते. ती आपण अशा स्वरूपामध्ये मिळवत असतो. दूरदर्शन आणि इतिहासाचं जवळचं नातं आपल्याला दिसून येतं. इतिहासाच्या संदर्भात आवड निर्माण करण्याचं आणि जागृती करण्याचं महत्त्वाचं काम दूरदर्शन आणि इतर स्वरूपामध्ये ज्या काही वाहिन्या आहेत त्या करत असतात. दूरदर्शनवरती आपण पाहिलेल्या रामायण, महाभारत या काही पौराणिक मालिका आहेत. तसंच भारत एक खोज, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित ही मालिका होती. श्याम बेनेगल यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलेलं होतं, ज्या मालिकेच्या माध्यमातून प्राचीन काळ ते अर्वाचीन काळातल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. अशा स्वरूपामध्ये दूरदर्शनवरती प्रसारित होणारे रामायण, महाभारत किंवा भारत एक खोज, राजा शिवछत्रपती अशा ऐतिहासिक मालिकांनी फार मोठा प्रेक्षक वर्ग आकर्षित केलेला आपल्याला दिसून येतो. आणि रामायण, महाभारत यासारख्या मालिकांची निर्मिती करताना त्या काळातला इतिहास सुद्धा अभ्यासला गेलेला आहे. मग त्या काळातलं वातावरण कशा प्रकारचं होतं, त्या काळातली वेशभूषा असेल, शस्त्रास्त्र असतील, त्या काळातलं राहणीमान म्हणजे समाज जीवन, आर्थिक जीवन, राजकीय जीवन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर डिस्कव्हरी आहे, नॅशनल जिओग्राफी आहे, हिस्ट्री यासारखी चॅनल्स आहेत. या चॅनल्सवरती प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या शृंखलांमधून जगभराच्या इतिहासाचा खजिना आपल्यासमोर मांडला जातो, सादर केला जातो. त्या अनुषंगाने आपल्याला जगाचा इतिहास आणि भूगोल अगदी आपल्या घरी बसून अभ्यासता येतो, बघता येतो. आणि या मालिका अधिक रंजक होण्यासाठी काही वेळा इतिहासातले निवडक भागाच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून त्याचं सादरीकरण केलं जातं. उदाहरणार्थ कर्तृत्ववान स्त्री पुरुष असतील, खेळाडू असतील, काही सेनानी असतील यांच्या माध्यमातून त्याचं सादरीकरण केलं जातं. याच्या व्यतिरिक्त वास्तू, किल्ले, साम्राज्याचा उदय आहे, त्यांचा अस्त आहे, इतर पाककलेच्या इतिहासावरील मालिका सुद्धा आपण उत्सुकतेनं पाहत असतो, त्याचं प्रसारण केलं जातं. अशा सर्व क्षेत्रांसाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज आपल्याला पडते. आणि म्हणून प्रसार माध्यम आणि इतिहासाचा सहसंबंध अशा प्रकारचा असलेला दिसून येतो. आणि या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून इतिहास आपल्याला कळत असतो, इतिहास आपल्याला माहिती होत असतो. अशा स्वरूपामध्ये प्रसार माध्यम आणि इतिहास हा पाठ आपण या ठिकाणी आज समजून घेतलेला आहे. या पाठावर आधारित स्वाध्याय जो या पाठाच्या शेवटी दिलेला आहे तो आपण नमूद करून घ्यायचा आहे. धन्यवाद.